हाय, हॅलो, कशा आहेत? आय होप तुम्ही नक्कीच चांगला असेल आणि खुश राहा, हॅपी राहा आणि मस्त राहा. आता खूप ऊन आहे आणि उन्हामध्ये खूप स्किन टॅन होते, ड्राय असते. कोणाची ड्राय स्किन असेल, कोणाची ऑइली स्किन असेल, तर हा त्यांच्यासाठी घरगुती उपाय आहे. खूप काही लागणार नाही आहे, तर दोनच गोष्टी लागणार आहेत. ते तुम्हाला नंतर दाखवते कोणत्या दोन साहित्य लागणार आहेत. तर प्लीज कंटिन्यू करत राहा. मी तुम्हाला डेली ब्लॉग चालू करत आहे, तर प्लीज सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि मी तुम्हाला स्किन केअरबद्दल थोडीफार माहिती सांगते, तर प्लीज तुम्ही प्रत्येकाने यूज कर असं मला वाटतं. कारण आता उन्हामध्ये खूप खूप टॅन होऊन जातं. ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, प्रदूषणमध्ये असेल, धुळीमध्ये असेल, किंवा तुम्ही जे उन्हामध्ये काम करत असाल, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. तर काय आहे तर मी तुम्हाला सांगते. ग्लो येण्यासाठी आपल्याला स्किन केअर घेतलं पाहिजे, स्किन केअर केलं पाहिजे. जेव्हा आपला चेहरा ग्लो करतो, तेव्हा आपला लुकही छान होतो. आणि कोणाला फंक्शनलसाठी जायचं असेल, किंवा कोणत्या कार्यक्रमाला जाण्यासाठी, किंवा काही न करता कार्यक्रम असो नसो, पण काही घरगुती आपण घरी असतो, किंवा शेतामध्ये जातो, किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, तर त्यांची स्किन टॅन होते, ब्लॅक होऊन जाते. तर मला त्यांच्यासाठी घरगुती उपाय सांगावंसं असं वाटतं की प्लीज प्रत्येकाने ह्या गोष्टी कराव्यात. आठवड्यातून 2च दिवस करा, म्हणजे सोमवार गुरुवार, तरी तुमची स्किन खूप बदल होईल आणि खूप छान होईल. तर कोणाला छान लुक हवा असेल, किंवा टॅन घालवण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये खूप गरज असते स्किनला, तर प्रत्येकाने स्किन केअर करावी असे मला वाटतं. आणि स्किन केअर घेतलीच पाहिजे. जेव्हा छान दिसायचं असतं, लुक छान पाहिजे असतो, तेव्हा आपली स्किन केअर जेव्हा चांगली असेल, तेव्हाच लुक छान येतो. तर त्याच्यामुळे आपली स्किन आपण चांगलं ग्लो ठेवला पाहिजे. तर प्लीज अशी स्किन कोणाला पाहिजे असेल, किंवा अशी स्किन, तर मी तुम्हाला सांगते. तर चलो, काही साहित्य आहे तर मी तुम्हाला दाखवते. चलो, हे आहेत तांदूळ. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करत आहोत. मिक्सरमध्ये बारीक करत आहोत. हे आहे तांदळाचं पीठ. हे बारीक करून घेतलं आहे आपण. ते चाळून हे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दही. तर चला एकत्र आपण दही एकत्र मिक्स करून घेऊयात. तर चलो, बघा कंटिन्यू पुढं. स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. एंडला खूप मस्त तुम्हाला समजेल की ग्लो कसा आला आहे. तर प्लीज कंटिन्यू स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा. चेहरा आपण वॉश करून घेतोय, तर बघत राहा तुम्ही. आता मी हा क्लीन चेहरा करून घेते. चलो, आता आपण हे क्लीन चेहरा केला आहे, तर त्याच्यावरती आपण आता जे मिक्स केलेलं आहे तांदूळ आणि दही ॲड केलेलं आहे, एकत्र मिक्स केलं आहे, तर ते आपण आता चेहऱ्याला लावूयात. तर चलो, आता हे आपण क्लीन करून घेतलं आहे, चेहरा वॉश केलेला आहे. तर आता हे आपण स्वच्छ चेहरा धुवून घेतला आहे. तर आता आपण ह्याच्यावरती जे काय घेतलं आहे, तर तांदूळ बारीक केले, त्याचं पीठ केलं, आणि त्याच्यामध्ये दही ॲड केले. आता आपण हे दोन्ही मिश्रण चेहऱ्यावरती लावूयात. आता मी पहिला आधी क्लीन करून घेतला चेहरा, त्याच्यानंतर आता मी लावणार आहे. तर जे मिक्स केले तांदळाचं पीठ आणि दही, हे दोन्ही ॲड केले. तर प्लीज तुम्हाला दाखवते कसं ग्लो येतं, आणि 10 मिनिटच ठेवायचे. तर दाखवते. चलो, मी हे घेतलं आहे मिश्रण. तर तुम्हाला मी हे मिश्रण घेतलं आहे, आणि आता आपण लावूयात. प्रत्येकाने स्किन केअर घेतली पाहिजे. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने स्किनबद्दल काळजी घेतली पाहिजे.
कारण आपण जेव्हा स्किन ची काळजी घेतो आणि जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो असतो ना, तेव्हा एक वेगळाच सुकून असतो मला तरी वाटतं. आणि मुलींना, लेडीजला ह्याच गोष्टी पाहिजे असतात. जेव्हा आपलं दुसरे छान दिसायला लागले की आपण त्यांना विचारत असतो नेहमी की काय लावलं. तर जेव्हा आपण ते लोक स्किन ची काळजी घेतात, तर तसेच मला तरी वाटतं की प्रत्येकाने आपली स्किनची काळजी घ्यावं. आणि आठवडले नाही आहे तर आठवड्यातून 2 दिवसच ह्या गोष्टी आठवड्यातून 2च दिवस ह्या गोष्टी कराव्यात. कारण जेव्हा आपण थांबा जरा, मी कंटिन्यू करते, मला हे लावून घेऊ द्यात. कोणाची ड्राय स्किन असेल, कोणाची ऑइली स्किन असेल, कोणाला पिंपल्स येत असतील, तर प्रत्येकाने हे यूज करावं. कारण हे घरगुती आणि नॅचरल आणि ह्याचं काही साईड इफेक्ट होणार नाही आहे. तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाने यूज करावं. काही खूप गोष्टी नाही आहेत, तुम्ही तर बघितलंच असाल. फक्त ओन्ली 2च गोष्टी लागतात. काय तर तांदळाचं पीठ आणि थोडंसं दही नॉर्मली. तर तुम्ही बघितलंच असाल, तर मी किती नॉर्मल टाकलं आहे. हे बघा, आता आपण हे ठेवूया 10 मिनिट. आणि 10 मिनिटांनी हे चेहरा क्लीन करूया. 10 मिनिटांनी हा चेहरा क्लीन करूयात. आणि कसं वाटतं तर प्लीज कंटिन्यू करत राहा. लावलं आहे तर चला आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात, क्लीन करूया चेहरा. तर हे बघा किती सुकलेलं आहे. आणि असंच नवीन नवीन छान छान ब्लॉग करत राहील. तर मी तुम्हाला एकदा वॉश करून दाखवते, क्लीन चेहरा करून दाखवते. चेहरा वॉश तर कसा वाटतोय तर प्लीज वॉश करून आल्यावरती एकदा नक्की बघा. मी चेहरा वॉश करून आले, कसं वाटतंय ते एकदा बघा. हा बघा नॅचरल ग्लो कसं वाटतंय. मी फक्त 10 मिनिट ठेवलं आहे आणि ते पण घरगुती उपायचं आहे. तर हा बघा किती खूप सुंदर ग्लो आला आहे. मग जेव्हा आपण लावलं नव्हतं त्याच्यावरती खूप टॅन झालं होतं. आता मी एकदा चेहरा वॉश करून आले तेव्हा बघा किती चेहरा क्लीन झाला आहे. हे तुम्हाला बघाच, ज्याचं ऑइली स्किन असेल, पिंपल्स आले असेल, खूप खराब चेहरा झाला असेल, ड्राय स्किन असेल, ऑइली स्किन असेल, ह्या दोघांसाठी पण हा बेस्ट उपाय आहे आणि घरगुती उपाय आहे. खूप काही गोष्टी लागणार नाही आहेत, ओन्ली 2च गोष्टी लागणार आहेत. तर त्याच्यामुळे हे यूज करा तरी मला असं वाटतं. तर बघा किती ग्लो आला आहे चेहऱ्यावरती, एकदम मस्त असा ग्लो आला आहे. तर मला नक्कीच कमेंट करा कसा वाटतो हा ग्लो. आणि तुम्हाला अजून असे छान छान ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि असे छान छान कमेंट करायला विसरू नका. तर कसा मगाचा ग्लो आणि आत्ताचा ग्लो कसा वाटतोय. तर असेच नवीन नवीन छान छान ब्लॉग बघायचे असेल तर मला सांगा, तर मी हे ब्लॉग बनवत राहील. आणि तुम्हाला जर कशाबद्दलचे डेली ब्लॉग, असे स्किन केअर, हेअरबद्दल असेच मस्त ब्लॉग मी बनवत राहील. तर प्लीज एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि इतका क्लीन चेहरा झाला आहे ना. जेव्हा तुम्ही हे यूज करचाल तेव्हा हा तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल. आणि कमेंट करायला अजिबात नका विसरू. तर चलो बाय. कसा ब्लॉग वाटला तर हा नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करून ठेवा. तर चलो बाय.